ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। तुम्ही स्वतःच आत्ताच पाहिल्यावरून शेतकऱ्यांसाठी धमाका अपडेट आता आली आहे। आज दुपारी 3 वाजता शेतकरी बांधवांच्या खात्यावर 4,000 रुपये टोटल आता जमा करण्यामध्ये येणार आहे। राज्यातील 93 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यावर आज दुपारी 3 वाजता मोठी रक्कम जमा होणार आहे। आता ही रक्कम नेमकं कोणती आहे, कोणता निधी आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे, तर बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता असे एकूण 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची मोठी शक्यता सरकारने सांगितली आहे। या मुहूर्तावर आता सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे। आज या ठिकाणी चांगला मुहूर्त शेतकऱ्यांसाठी लागलेला आहे। आज 26 जानेवारी म्हणजे की झेंडावंदनाच्या मुहूर्तावर शेतकऱ्याला दिलासा आज देण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांसाठी तब्बल 7,200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आला आहे। आज दुपारी 3 वाजल्यापासून DBT तंत्राच्या द्वारे हे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जातील। पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील निवडक जिल्ह्यांची यादी आता समोर आली आहे। त्यातील शेतकऱ्याला आजच लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी आणि PM किसान योजनेप्रमाणेच प्रत्येकी 2,000 असे एकत्रित 4,000 रुपये आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। प्रशासकीय सोयीसाठी राज्याचे 36 जिल्ह्यांची संख्या पाहता एकाच वेळी सर्व जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणे तांत्रिकदृष्ट्या कठीण वाटत आहे आणि सर्व्हरचा प्रॉब्लेम येत आहे। बघा, बँकांच्या सर्व्हरवर अशा प्रकारे ताण देखील येत आहे। त्यामुळे प्रशासनाने टोटल 3 टप्पे करण्यामध्ये आले आहे। आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि कदाचित पुन्हा परवा 12 जिल्हे असे एकूण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये वाटप व्हायला आता सुरुवात झाली आहे। आज झेंडावंदनाच्या निमित्त मुहूर्त लागला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज दुपारी 3 ते 4 बघा या ठिकाणी सरकारने सांगितल्याप्रमाणे दुपारी 3 वाजल्यापासून मुहूर्त लागणार। तर बघा, रात्री या ठिकाणी 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पहिला टप्पा आणि त्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत दुसरा टप्पा पूर्ण केला जाईल। जे जिल्हा यादी शेतकऱ्यांनी पाहिली, बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण लगेच या ठिकाणी जिल्ह्यांची यादी देखील पाहून घेत आहोत आणि तुम्ही जी यादी आता पाहणार आहात त्याच यादीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी आणि PM किसान या दोन्ही योजनेचा हप्ता वाटप करण्यामध्ये येत आहे। आता शेतकरी बांधवांनो, बघा, पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये जालना जिल्ह्याचा समावेश करण्यामध्ये आला आहे। बघा, यामध्ये प्रामुख्याने अंबड, बघा सरकारने सांगितल्यानुसार अंबडचा पण समावेश आहे। त्यानंतर बघा भोकरदन आणि बदनापूर आणि बघा घनसावंगी या तालुक्यासाठी पात्र या ठिकाणी निधी झाला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज दुपारी पैसे येण्यात सुरुवात होईल। जर तुम्ही या भागातील शेतकरी असाल तर आज दुपारी 3 वाजल्यापासून तुमच्या मोबाईलवर मॅसेज येण्याचे दाट शक्यता आहे आणि शेतकऱ्याचा दिवस आज गोड जाणार आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आहे। तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्णयानुसार बँकांना निधी वर्ग करण्यात आला आहे। मात्र 2026च्या नवीन वर्षासाठी काही नवीन अटी लागू करण्यामध्ये आल्या आहे। या अटींमध्ये जे शेतकरी पात्र ठरतील त्यांच्याच बघा खात्यामध्ये या 4,000 रुपयांचा लाभ आता दिला जाणार आहे। आता सरसकट सर्वांना पैसे देण्याऐवजी केवळ गरजू आणि खऱ्या शेतकऱ्यांची निवड आता करण्यामध्ये आली आहे। बघा, दुसऱ्या बाजूला उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याची निवड सुद्धा पहिल्या टप्प्यासाठी करण्यामध्ये आली आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री आणि बघा सिंदखेडा येथील शेतकऱ्याला आज
प्राधान्य देण्यामध्ये येत आहे। या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली बँक खाती तपासून घेणं आवश्यक आहे, कारण आज दुपारनंतर त्यांच्या खात्यावर हप्त्याची रक्कम जमा होण्यात सुरुवात होणार आहे। सरकारच्या माध्यमातून आज ठळकपणे निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे। बघा, पहिला महत्त्वाचा नियम बघा जमिनीच्या मर्यादेबाबत आहे, जो सर्वांनी लक्षामध्ये ठेवावा। ज्या शेतकऱ्यांची जमीन धारणा 10 एकरपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून अपात्र ठरवले जाऊ शकते। सरकार आता 7/12 उतार्याची बघा कसून चौकशी करत आहे, त्यामुळे आता शेतकऱ्याला अडचणी येऊ शकतात। केवळ बघा या ठिकाणी अद्यल्प भूधारक शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिलं जाणार आहे, त्यामुळे तुमच्याकडे 10 एकरपेक्षा कमी जमीन असणे आता अनिवार्य झाले आहे। बघा, याच पहिल्या टप्प्यात नंदुरबार जिल्ह्याचा पण समावेश सरकारने केलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून आता मदत मिळत आहे। त्यानंतर बघा नंदुरबारमधीलच नवापूर, शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे। या भागातील बघा 155 तालुक्यांची जी एकूण यादी आहे त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे। आता बघा दुसरा नियम कुटुंबातील इतर योजनांच्या लाभांशी संबंधित आहे। जर रेशन कार्डवरील बघा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर भविष्यात नमो शेतकरी योजनेचा लाभ घेताना थोडी अडचण येऊ शकते। सध्या तर हे दोन्ही लाभ सुरू राहतील, पण पुढील हप्त्यापासून यावर कडक निर्बंध येण्याची शक्यता आहे। निर्बंध कदाचित सरकार लावू शकते, अटी देखील सरकार घालू शकते। एकाच वेळी अनेक योजनांचे लाभ घेणाऱ्यांवर सरकार आता लक्ष ठेवून आहे। तर बघा आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांकडे वळूया। यामध्ये नांदेड, नाशिक, परभणी आणि पुणे या जिल्ह्यातील काही निवडक तालुक्यांची आजच्या पहिल्या टप्प्यासाठी निवड झाली आहे। या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना देखील आज दुपारी 3 वाजल्यापासून मेसेज येण्यास सुरुवात होईल। तुमच्या तालुक्याचे नाव यादीमध्ये आहे का नाही हे तुम्ही पोर्टलवर नक्की तपासा। आणि या ठिकाणी आपण यादी देखील सांगत आहोत, या याद्यामध्ये बघा तुमचं नाव आलं असेल तर आज 100% तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा PM किसान योजनेसाठी सरकारने ज्या अटी घातल्या आहे त्यामध्ये की फार्मर ID कार्ड असणे आता अत्यंत महत्त्वाचे झालं आहे। ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने कार्ड काढले आहे त्यांचे पैसे रोखले जातील। प्रशासनाच्या तपासणीत असणे या ठिकाणी सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा या ठिकाणी ID कार्डमध्ये त्रुटी आढळल्या आहे, त्यामुळे ज्यांचे फार्मर ID कार्ड अधिकृत आणि ओरिजिनल आहे त्यांनाच या प्रक्रियेचा म्हणजे की या निधीचा लाभ आता मिळत आहे। बघा आज जी प्रक्रिया होणार आहे डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी आज जमा केला जात आहे। त्यानंतर बघा विदर्भामधील नागपूर, बुलढाणा आणि भंडारा या जिल्ह्यांसाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली बँक KYC पूर्ण ठेवली असेल तर त्यांना देखील या 4,000 रुपयांचा लाभाचा हिस्सा आजच मिळेल। तसेच यवतमाळ आणि वाशिम या भागांतील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आजचा दिवस आनंदाचा ठरण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे। बघा जमिनीचे तुकडे करून कुटुंबातील सर्व सदस्य हप्ता घेत असतील तर अशांवर आता कडक कारवाई होऊ शकते, असं सरकारने आता सांगितलं आहे। रेशन कार्डवरील नोंदीनुसार एका कुटुंबात केवळ एकाच व्यक्तीला सन्मान निधीचा लाभ दिला जाणार। जर बघा एकाच घरामधील 3-4 जण हप्ते घेत असतील तर आजपासून अशा सर्वांचे पैसे बंद होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे। आता बघा कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी देखील प्रशासनाने तयारी सुरू केली आहे। तसेच लातूर, वर्धा आणि पालघर या जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश आजच्या वितरण प्रक्रियेमध्ये झालेला आहे। आता बघा ज्या शेतकऱ्यांची नावं या पहिल्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये
नाही. बघा, त्यांनी पुढील 7 ते 15 दिवस प्रतीक्षा करावी किंवा सरकारने सांगितल्यानुसार लवकरच निर्णय आता होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी निधी जमा होणार आहे. परंतु या 12 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे येत आहे त्यांना कसलीच अडचण येणार नाही. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सरकारने आता सांगितलं आहे बघा, बँक खात्याचे KYC पूर्ण असणे बघा गरजेचं आहे. हा लाभ मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे की KYC. विशेषतः ज्यांचे आधार कार्ड 2015च्या आधीचे आहे त्यांनी आपला फोटो आणि आपली माहिती अपडेट करणं गरजेचं आहे. जुन्या फोटोमुळे आधार प्रमाणीकरणात अडचण येऊ शकतात. तुमचे नाव आणि जन्मतारीख आधार कार्डवर व्यवस्थित आहे का नाही हे बघा. जर नसेल तर तात्काळ अपडेट करून घ्या. आजच्या या 4,000 रुपयांचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, शेतीसाठी लागणारे बियाणे आणि इतर खर्चासाठी हे 4,000 रुपये शेतकऱ्याला आज खूप मोठी मदत या ठिकाणी ठरत आहे. सरकारच्या माध्यमातून ही मदत शेतकऱ्याला मिळत आहे. केंद्र आणि राज्य सरकार बघा या एकत्रित प्रयत्नामुळे ग्रामीण भागाला मोठा आधार मिळत आहे. आज दुपारी 3 वाजता हा आनंदाचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येईल अशी अपेक्षा आहे. आजचा दिवस सर्व शेतकरी बांधवांसाठी बघा सुख समृद्धीचा ठरेल यात काहीच शंका नाही. तर मग शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी आज जमा करण्यामध्ये येत आहे. कसल्याच प्रकारे या फोनवर विश्वास ठेवू नका. 4,000 रुपयांचा लाभ आज या ठिकाणी शेतकऱ्याला मिळत आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.